नमस्कार मित्रांनो, मी आपला अमेरिकन मित्र थेट अमेरिकेतून. एक दुःखद घटना महाराष्ट्रामध्ये सध्या घडलेली आहे आणि आपण सगळे त्या दुःखात सामील आहोत. तर या दुःखाची झालर दूर करण्यासाठी एक छोटीशी व्हिडिओ आपण करत आहोत, ज्यातून अजितदादांसारखा एक लोकनेता ज्यावेळी आपल्यातून जातो, त्यावेळी समाज म्हणून आपण काय शिकलं पाहिजे, तर यावरती अजितदादांची जी 8 मूल्य आपण त्यांच्या डेथनंतर शिकली पाहिजेत, तर त्यावरती आपण हा व्हिडिओ करत आहोत. मी सुरुवातीला सांगतो, की आपण किंवा आपला चॅनल कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा कोणतीही त्या प्रकारची भावना न घेता एक लोकनेता किंवा एक संघर्ष करणारा योद्धा ज्यावेळी आपल्यातून जातो, त्यावेळी समाज म्हणून आपण काय आपली बांधिलकी इथून पुढच्या काळामध्ये केली पाहिजे, तर त्यासाठी या गोष्टी आहेत. तर अजितदादांच्या जाण्यानं एक गोष्ट नक्कीच जाणवते, की आयुष्य हे क्षणभंगूर आहे. क्विक आणि इमिडिएट असे डिसीज किंवा अपघात आलेले आहेत, ज्यामुळं तुम्ही किंवा मी आपलं आयुष्य हे एका क्षणात कुत्याचं नव्हतं होऊ शकतो. त्यामुळं आयुष्यातील प्रत्येक मोमेंट आनंदानं जगा. येणारा प्रत्येक क्षण आपल्या सोबतच्या असणाऱ्या लोकांच्या बरोबर आनंदात घालवा. कायम हसत राहा. त्यानंतर दुसरं तत्व आहे, जिवंत असतानाच, आपण जिवंत असतानाच आपला मृत्यू, कारण प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस या पृथ्वीचा निरोप घ्यायचा आहे. तर जिवंत असतानाच आपल्या मृत्यूचा बॅकअप, मृत्यूनंतर असणारा आपला बॅकअप तयार करा. कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये लोकं ही कायम कंपन्या सोडून जातात. म्हणून आमच्यासारखी लोकं आपल्या टीममध्ये कायम एक बॅकअप तयार करतात. तर आयुष्यामध्ये आपला एक बॅकअप हा कायम तयार करा आणि आपले जे काही असेट्स असतील, तर ते आयुष्याचं मृत्यूपत्र हे आपल्या जिवंतपणीच लिहा आणि त्यामध्ये आपल्या असणाऱ्या सर्व सेव्हिंग्ज असतील किंवा इतर गोष्टी असतील, जे काही तुमचं कमावलेलं असेल, त्याचं त्यापुढची जी विभागणी आहे, ती तुम्ही नक्की करा. ह्या गोष्टी अनुभवातून मी शिकलो. ह्या गोष्टी खूप आयुष्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. तर येणारी चॅलेंजेस फ्युचरची शिकून आपण त्या गोष्टीचं प्लॅनिंग करा. तिसरा आणि महत्त्वाचा जो आहे, रक्तापेक्षा जोडलेली नाती ही कालही सिद्ध करून दिली. सगळे लोक इकडं-तिकडं पांगत असताना संभाजी होळकर सारखा अजितदादांचा जो ड्रायव्हर आहे, जो पिया आहे, सखा आहे, तो मृत्यूच्या शय्येवरती लास्टची धग चालू असताना सुद्धा किंवा सुनित्रा वहिनी शपथविधीला गेल्यानंतर सुद्धा गेटवरती पाखरासारखा वाट पाहणारा संभाजी होळकर एखादाच असतो. कवी कलशांसारखा संभाजीराजांच्या अंतिम क्षणी आपला प्राण देणारा एखादाच असतो. तर अशा प्रकारचे जे की आपल्या आयुष्यामध्ये आलेली रक्तापेक्षा महत्त्वाचे असे जे सवंगडी आहेत, मित्र आहेत, त्यांना वेळ द्यायला जरूर प्रयत्न करा. कारण हीच लोकं तुम्ही असताना आणि नसताना तुमच्या मागच्या लोकांची काळजी घेतील. आयुष्यामध्ये तिसरा, चौथा आणि महत्त्वाचा धडा, माणूस जिवंत असतानाच त्याचा विचार करायला शिका. जी मीडिया किंवा जे लोक आहेत, आयुष्यभर अशा प्रकारच्या एखाद्या लोकनेत्यावरती कोणत्याही प्रकारचं नॉलेज नसताना वारंवार टीका करत राहिली, तर आयुष्यामध्ये एखाद्याला दुखावणं हे खूप त्याच्या हृदयाला वेदना देणारं असतं. त्यामुळं वेगवेगळ्या म्हणजे लोकांनी आत्ता त्यानंतर माणूस गेल्यानंतर सॉरी म्हणण्यापेक्षा आयुष्यामध्ये जिवंत असतानाच माणसाला ॲप्रिशिएट करणं हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 5वा धडा, आरोप करणारे कायम तयार असतात. ज्यावेळी अंजली दमालिया असतील किंवा इतर काही लोक असतील, हे कायमच आरोप करत राहतील, तर अशा लोकांच्याकडे दुर्लक्ष करत राहा. आपल्याही आयुष्यामध्ये आपल्यावरती टीका करणारे लोक हे कायम आपल्यासोबत असतील, तर अशा लोकांना कायम इग्नोर करा. तुम्ही जे चांगलं काम करत आहात, ते चांगलं काम करत राहा. 6वा धडा, ज्यावेळी तुम्ही पुढं जाल, ज्यावेळी तुम्ही प्रगती कराल, त्यावेळी नक्कीच तुमच्या आसपासचे लोक तुम्हाला विरोध करतील. तर विरोध करणारे लोक हे आयुष्यामध्ये कायमच पाहिजेत. ज्यावेळी हे असे विरोध करणारे लोक असतील, त्यावेळी समजत चला, की तुम्ही यशाच्या शिखराकडं वाटचाल करत आहात. तुम्ही तुमचा पाथ निवडा. अशा लोकांना इग्नोर करायला शिका. 7वा धडा, माहिती नसेल तर बोलू नका. जे लोक मीडियावरती टीका करणारे होते, निखिल वागळेपासून ते अंजली दमानियापर्यंत न्यूज चॅनलचे सगळे लोक काल रडले. ओके, त्यांना दाटून आलं.
कारण या माणसानं आयुष्यामध्ये अशा कुठल्याही माणसावरती टीका केली नाहीत. त्यामुळं आपल्याला जर राजकारणातलं किंवा इतर कुठल्याही गोष्टीतलं माहिती नसेल तर एखाद्याला दोष देण्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये वेळ वाया घालवू नका. लोकांच्या माघारी बोलणं थांबवा आणि आपण असं जर केलं तर नक्कीच परमेश्वर आपल्याला खूप काही देऊ शकतो. 8वा आणि महत्त्वाचा धडा, आता अजितदादा गेले, बरेच लोक उठतील, त्यांना लोकनेता म्हणतील, मरणोत्तर त्यांना पुरस्काराची मागणी करतील. चांगले लोक रतन टाटा असतील, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, तर अशा प्रकार किंवा प्रमोद महाजन असतील, गोपीनाथ मुंडे असतील, तर अशा प्रकारचे लोकनेते गेल्यामुळे समाजाची खूप मोठी पोकळी निर्माण होते आणि त्यावेळी समाज म्हणून त्यांची स्मारकं आपण तयार करतो आणि त्यांना पुरस्कार, मरणोत्तर पुरस्कार देण्याची मागणी करतो. तर तसं न करता माणूस जिवंत असतानाच त्याला ॲप्रिशिएट करायला शिका. माध्यमांना माझी विनंती असेल, तुम्ही आणि मी ज्या काही माध्यमांचा भाग आहोत, निगेटिव्ह गोष्टीबरोबर पॉझिटिव्ह गोष्टीही दाखवण्याचा प्रयत्न करायला शिका आणि जर आपण अशा पॉझिटिव्ह गोष्टी दाखवल्या तर समाजामध्ये एक प्रकारचा पॉझिटिव्ह वाइब्स तयार होतील आणि यामुळं आपण आपला देश, आपला राज्य चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट करू शकू. समाजामध्ये अशी सोशल वर्क करणारी जी माणसं आहेत, त्यांना कायम जपायला शिका. कारण अजितदादांसारखा माणूस 5 पिढ्या खातील एवढी संपत्ती शिल्लक असताना सुद्धा तुम्हा आम्हासाठी सकाळी 4ला उठून कामाला लागत होता. तर हे जरी केलं नसतं, ते निवांत जरी बसून खाल्ले असते, तर आज ते जिवंत आपल्यामध्ये असते. हे सगळं अशी लोकं का करतात? तर त्यांचं कार्य हे समाजाला कायमच प्रेरणादायी ठरेल. तर अशा लोकांच्यावरती जर आपल्याला माहीत नसेल तर टीका करण्याचं सोडा. शेवटी आणि मी एवढंच सांगेन, जगा, जपून जगा, आनंदित जगा आणि हॅपीनेस हा तुमच्या आयुष्यामध्ये कायम टिका. परदेशी माणसं मी ज्या वेळी बघतो, तर कायम ते तुम्हाला थँक्स, सॉरी आणि ॲप्रिशिएशन हे कायमच करतात. ही लोकं कधीही कुणाच्या माघारी बोलत नाहीत. तर हा आदर्श आपणही आपल्या आजपासूनच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये घेऊया. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपल्या चॅनलच्या सर्व कुटुंबियांच्याकडून अजितदादांच्या स्मृतीस शतशः वंदन आणि त्यांच्या आत्म्यास शांती लावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक यू.